चा विचार करायचा झाला तर आत्ताचं सध्याचं जे वातावरण आहे दिल्लीमधलं म्हणा, देश पातळीवरचं, राष्ट्रीय पातळीवरचं म्हणा, गढूळ झालेलं जाणवतं. तुम्हाला असं वाटतं का की अशा पद्धतीनं ज्यावेळी जेव्हा आपण संवाद साधत असतो, आपण केवळ भारताबद्दल बोलत नसतो, तर आपण भारताला विश्वाच्या समोर प्रेझेंट करत असतो. त्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये देशाबद्दलचा आदर तर मुळात असलाच पाहिजे, ज्या देशानं आपल्याला घडवलंय. आणि त्यानंतर ज्या काही आपले ज्याला आपण कंटेन्शन्स म्हणतो, आपले जे काही मतं असतील ती आपली ठेवली पाहिजेत. मतं ठेवण्याला विरोध नसला पाहिजे, मात्र कशा पद्धतीनं आपण ती ठेवतोय याकडे जरा लक्ष देण्याची अधिक आवश्यकता आपल्याला वाटते का? मला असं वाटतं की वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न चालला आहे आणि तो दुर्दैवाने मला हे म्हणावंसं वाटतं की विरोधी पक्षाकडून जास्त पद्धतीने चालला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दलच्या एका अतिशय महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी जो गोंधळ घातला, धिंगाणा घातला आणि एक बीभत्स अशा प्रकारचं निदर्शन केलं, ह्याची कुठली तर्कसंगती लावणार आपण? यातनंच वातावरण गढूळ होतं. म्हणजे देश एका दिशेनं निघाला आहे. आपण आत्तापर्यंत स्वतःला विकसनशील देश म्हणत होतो. या देशाला जगात, या देशातल्या नागरिकांना, सामान्य माणसाला सुद्धा विकसित भारताचं स्वप्न दाखवणं आणि त्या आकांक्षेने प्रेरित करून त्या दिशेने त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं, असं काम सुरू आहे देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून मुख्यत्वे. त्याच्यामध्ये जे वेगवेगळे उपक्रम आहेत, त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेवरची ही आंतरराष्ट्रीय परिषद होती आणि आपल्यापैकी जे कोणी ती बघायला गेले असतील, मला थोडं बघण्याचा प्रसंग आला, त्यांना अभिमान वाटावा अशी ती स्थिती होती. आणि मी तुम्हाला त्यातलं एक उदाहरण सांगतो. तिथे भारतीय जे काही प्राचीन ज्ञान आहे, जसं चरकाची किंवा सुश्रुताची संहिता आहे, चरक संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे, याचे जे ज्याला हिंदीमध्ये पांडुलिपी म्हणतात, ते जुने दस्तावेज, त्याच्या पोथ्या या तिथे आहेत आणि त्या पोथ्यांना डिजिटाईज करून ठेवलेलं आहे. आता ते डिजिटाईज केलं असं तरी ते वाचणं अवघड आहे, कारण ती लिपी जुनी आहे. बरोबर. खरोष्टी लिपी आहे किंवा अर्धमागधी आहे किंवा तत्सम लिपी आहेत. तर त्या लिपीतून ते रोमन लिपीमध्ये किंवा अन्य भारतीय लिपींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अनुवादित करणं आणि ते लोकांना समजेल असं करणं, ज्याला एखाद्याला दिसण्याचा प्रश्न असेल तर त्याला ते ऐकायला मिळेल अशी व्यवस्था करणं, असा एक स्टॉल आहे. म्हणजे तुम्ही बघितला त्या प्रदर्शनामध्ये. आणि संयोजक मला सांगत होते की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुळात तिथे 7-8 मिनिटं घालवायची ठरवली होती. ते जवळजवळ 15-20 मिनिटं ते बघत बसले. याचं कारण त्यांच्याबरोबर आलेले जे 20 राष्ट्रप्रमुख होते, त्या सगळ्यांनी असं म्हटलं की हे